हाय स्टुडंट्स, चला तर आपण उरलेला पार्ट मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम फ्लावर मधली पाहतोय. स्टॅमेन हे त्याचं बेसिक युनिट बघितलं. आता प्रत्यक्षात पोलन ग्रेन्स तयार कसे होतात हे आपण अगोदरच्या लेक्चर जस्ट काही मिनिटापूर्वीच पाहिलेलं आहे. तर पोलन ग्रेन तयार होणं त्या प्रोसेसला म्हणायचं मायक्रोस्पोरोजेनेसिस. काय म्हणायचं? मायक्रोस्पोरोजेनेसिस. आता जेनेसिस म्हणजे काय? फॉर्मेशन. काय? फॉर्मेशन. काय फॉर्म होतं? मायक्रोस्पोर्स. बघा नावामध्येच व्याख्या, पाठ नका करू. मायक्रोस्पोर्स तयार होणं याला म्हणायचं मायक्रोस्पोरोजेनेसिस. मायक्रोस्पोर म्हणजे काय असतात? पोलन ग्रेन्स. पोलन ग्रेन्स. पोलन ग्रेन्स तयार होतात. आता हे मायक्रोस्पोर कसं तयार होतात हे मगाशी आपण बघितलं. मायक्रोस्पोर मदर सेल असते, त्याचं मेयोसिस होतं. टेट्राड मायक्रोस्पोर तयार होतो. हे 3 असतात, पलीकडच्या साईडला एक असतो आणि फायनली त्याचं जाऊन पुढं 4 मायक्रोस्पोर्स तयार होतात. 4 मायक्रोस्पोर्स. ओके. आता हे MMC2N म्हणजे डिप्लॉइड असते. डिप्लॉइड 2 सेट असतात गुणसूत्रांचे. हे मात्र N असते. N म्हणजेच हॅप्लॉइड. हॅप्लॉइड असतं. 1 सेट ऑफ क्रोमोझोम असते, कारण इथे रिडक्शन तयार होते. याला टेट्राड म्हटलं. आता प्रत्यक्षात ह्या मायक्रोस्पोअरचं स्ट्रक्चर आपल्याला बघायचं आहे. मायक्रोस्पोअर असतो कसा हे आपल्याला डिटेल पाहायचं आहे. या एकूण प्रोसेसला काय म्हणायचं? मायक्रोस्पोरोजेनेसिस. अ प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ मायक्रोस्पोअर्स फ्रॉम स्पोरोजिनस टिश्यू or microspore mother cell is called as microsporogenesis. चला तर बघूया आपण मायक्रोस्पोअरचं स्ट्रक्चर कसं असतं. शॉर्ट नोट साठी विचारलं जातं, अनेक MCQ साठी महत्वाचं आहे. ओके, चला बघूया आपण मायक्रोस्पोअरचं स्ट्रक्चर. मायक्रोस्पोअर यालाच दुसरं एक नाव आहे. दुसऱ्याही नावाने प्रश्न विचारला जातो, पोलन ग्रेन. पोलन ग्रेन. याची वैशिष्ट्य काय आहे? हा युनिसेल्युलर आहे. म्हणजे काय हो? युनि मीन्स 1, सेल्युलर मीन्स सेल. एक पेशी असते, काय म्हणायचं? युनिसेल्युलर. हा युनिसेल्युलर. हे त्याचं एक आवरण आहे. आवरण आपण बघूया कसे असतात. दुसरं डबल लेयर्ड आहे. त्याच्या बाहेर एक लेयर असतो. हा बाहेरचा कन्सिडर करा, हा त्याच्या आतील लेयर असतो. डबल लेयर्ड. राईट. युनिन्यूक्लिएट असतो. युनिन्यूक्लिएट म्हणजे काय? एकच केंद्रक असतं युनिन्यूक्लिएट. न्यूक्लियस एकच असतं. हे त्याचं न्यूक्लियस आहे. न्यूक्लियस एकच असतं, युनिन्यूक्लिएट. हॅप्लॉइड आहे. हॅप्लॉइड याचा अर्थ N सेट ऑफ क्रोमोझोम्स असतात. N नंबरचे क्रोमोझोम असतात. एकच गुणसूत्रांचा संच असतो न्यूक्लियस मध्ये, म्हणून याला काय म्हणायचं? हॅप्लॉइड. कारण मियोसिस झालेलं असतं. शेप आपण बघू शकतो, स्पेरिकल आहे. स्पेरिकल इन शेप. हा मात्र स्वतः हालचाल करत नाही, म्हणजे नॉन मोटाईल आहे. किती वैशिष्ट्य आपल्याला कळालेले आहेत. युनिसेल्युलर आहे, डबल लेयर्ड आहे, युनिन्यूक्लिएट आहे, हॅप्लॉइड आहे, स्पेरिकल आहे, नॉन मोटाईल आहे. आता हा जो न्यूक्लियस आहे, ह्या न्यूक्लियसच्या सभोवताली हे लिक्विड पार्ट असतं, याला म्हणायचं सायटोप्लाझम. काय म्हणायचं?
सायटोप्लाझम. काय म्हणायचं? सायटोप्लाझम. आता हे जे बाहेरचं आवरण असतं ते काही मायक्रोस्पोअर मध्ये स्मूथ असतं की जे हवेमार्फत जातील, काहींच्या मध्ये ते स्पायनी असतं की जे कीटकांच्या मार्फत जात असते. ओके. काही विशिष्ट ठिकाणी हे जे आउटर मेम्ब्रेन असतं ते थिन होतं आणि त्या ठिकाणी होल तयार होतात. या होलला म्हणायचं जर्म पोअर. काय म्हणायचं? जर्म पोअर. हे जे आपण डबल लेयर्ड बघितलं याचे दोन थर कोणते आहेत? तर सगळ्यात बाहेरचं आपण हे जे लेयर्स म्हणतो या स्पोरोडर्म म्हणायचं याला. या स्पोरोडर्म मध्ये दोन थर असतात. हे दोन थर म्हणजे सगळ्यात बाहेरचा आहे तो आहे एक्झाईन आणि त्याच्या आतील लेयर आहे याला म्हणायचं इंटाईन. बघा कोणकोणते लेयर्स आहेत? एक्झाईन आणि इंटाईन. काय फरक आहे या दोन लेयर मध्ये? हा आउटर आहे, व्यवस्थित लक्ष द्या, हा इनर आहे, राईट. हा बाहेरच्या बाजूला आहे, हा आतील बाजूला आहे. हा थिक असतो, हा मात्र थिन असतो. थिक, थिन. हा स्मूथ असेल किंवा स्पायनी असतो किंवा रफ म्हणू आपण. स्मूथ और रफ म्हणजे स्पायनी, काटेरी असतो. हा मात्र फक्त स्मूथच असतो. इट इज अ मेडअप ऑफ स्पेशल टाइप ऑफ केमिकल, may be asked for MCQ many times. Sporopollenin. Sporopollenin. महत्वाचा शब्द आहे स्पोरोपोलिनिन. आणि हे मात्र तयार झालेलं असतं सेल्युलोज अँड पेक्टिन. हे सगळे एमसीक्यू आहेत. सांगा, एक्झाईन इज मेड अप ऑफ स्पोरोपोलिनिन and intine is made up of cellulose and pectin. This sporopollenin is a chemical, complex chemical, which is non-biodegradable. Very important, non-biodegradable. याचा अर्थ याला कुठलेही मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा सजीव नष्ट करू शकत नाहीत. नॉन बायोडिग्रेडेबल. याच्यावरती कोणत्याही केमिकलची पण रिॲक्शन होत नाही. सो रेझिस्टन्स टू द केमिकल अँड दॅट्स वाय पोलन ग्रेन्स आर प्रिझर्व्ड ॲज अ फॉसिल. प्रिझर्व्ड ॲज अ फॉसिल. ते आपण जास्त काळ जीवाश्म म्हणून, फॉसिल म्हणून टिकून ठेवू शकतो, कारण याच्यावरती हे नॉन बायोडिग्रेडेबलच आहेत. शिवाय त्याच्यावरती कोणत्याही केमिकलचा परिणाम होत नाही. सो दे आर रेझिस्टंट टू केमिकल्स. रेझिस्टंट टू केमिकल्स. आणि म्हणून हे पोलन ग्रेन जास्त काळ निसर्गामध्ये टिकून राहतात. त्याचं कारण आहे स्पोरोपोलिनिन. स्पोरोपोलिनिन. मायक्रोस्पोअर, पोलन ग्रेन पार्ट क्लिअर झाला का? अगदी इंटरेस्टिंग पार्ट आहे, सोपा आहे. हे सगळे एमसीक्यू आहेत, वन सेंटेन्स आहेत, इव्हन डेफिनेशन्स आहेत, इम्पॉर्टंट टर्म्स इव्हन आपण त्या पाहिलेल्या आहेत. आता हे मायक्रोस्पोअर आहे, पोलन ग्रेन आहे, ह्याचं स्ट्रक्चर बघितलं. आता याची डेव्हलपमेंट कशी होते आणि मेल गॅमेटोफाइट कसा तयार होतो हे आपल्याला याच्यामध्ये पाहायचं आहे. डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट कोणापासून तयार होणार आहे? मायक्रोस्पोअर पासून. मायक्रोस्पोअर पासून. अगदी सुरुवातीला तो युनिसेल्युलर आहे, डबल लेयर्ड आहे, युनिन्यूक्लिएट आहे, हॅप्लॉइड आहे आणि स्पेरिकल आहे. हा जो तयार झाला आहे हा पोलन सॅक मध्ये तयार झाला आहे, म्हणजे अँथरच्या इनसाइडला
आणि याची इनिशियल डेव्हलपमेंट सुद्धा अँथरच्या इनसाइडलाच होते. तर याचे आपल्याला पाहिजे डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट फ्रॉम मायक्रोस्पोर. ओके, बघूया आपण मायक्रोस्पोर पासून मेल गॅमेटोफाइट कसा तयार होतो. डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट. डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट. ओके, लॉंग आन्सर साठी विचारला होता, अनेक एमसीक्यू आहे त्याच्यामध्ये. चला, सुरुवात आपल्याला करावी लागेल मायक्रोस्पोर पासून. आत्ताच आपण जस्ट स्ट्रक्चर बघितलेलं आहे. सांगा एकदा, सगळ्यात बाहेरचं आवरण असतं याला काय म्हणायचं? एक्झाइल. काय म्हणायचं? एक्झाइल. त्याच्या आतील आवरण असतं याला काय म्हणायचं? आतील इनसाइडचं आहे याला म्हणायचं इंटाइन. इंटाइन. समटाइम outer layer may be spiny due to insect pollination attached to the body of insect. Inner layer must be a smooth layer. Is made up of sporopollenin, is made up of cellulose and pectin. Sometime at specific distance it shows small holes, microscopic holes called as germ pore. Germ pore. Because these pores are useful for germination of microspores, so called as germ pore. It contains single nucleus. So this is the nucleus, and which is surrounded by cytoplasm. Cytoplasm. So this is the microspore. हा पोलन सॅक मध्ये तयार झालेला. आता याची डेव्हलपमेंट होते. हा जो मायक्रोस्पोर आहे त्या मायक्रोस्पोर मध्ये एक मायटॉसिस होतं. मायटॉसिस डिव्हिजन होते. मायटॉसिस. काय होतं? मायटॉसिस. आणि मायटॉसिस झालं की याच्यामध्ये दोन पेशी तयार होतात. किती पेशी तयार होणार? दोन. पण तयार झालेल्या दोन पेशी ह्या अनइक्वल असतात. कशा असतात? अनइक्वल. त्यापैकी एक पेशी असते स्मॉल साइज आणि दुसरी असते ती लार्ज असते. त्याचं हे न्यूक्लियस आहे, सायटोप्लाझम आहे. या दोन्ही पेशींचा सायटोप्लाझम. आता व्यवस्थित लक्ष द्या, ही जी स्मॉल सेल आहे या स्मॉल सेलला म्हणायचं जनरेटिव्ह सेल. काय म्हणायचं? जनरेटिव्ह सेल. की जी स्मॉल आहे, स्पेरिकल आहे और ओव्हल शेप्ड असते आणि ती मात्र सायटोप्लाझम मध्ये फ्लोटिंग असते. फ्लोट होते, मूवमेंट करते. आणि दुसरी जी लार्ज सेल आहे याला म्हणायचं व्हेजिटेटिव्ह सेल. काय म्हणायचं? व्हेजिटेटिव्ह सेल. व्हेजिटेटिव्ह सेल. ओके, किंवा काही वेळा याला असंही म्हटलं होतं ट्यूब सेल. ट्यूब सेल. काय दोन पेशींच्या मधला फरक काय आहे? तर ही जी स्मॉल सेल आहे ही स्मॉल साइजची आहे, ही लार्ज साइजची आहे. याचं न्यूक्लियस, पेशी लहान आहे पण न्यूक्लियस लार्ज साइजचं आहे. याचं पेशी मोठी आहे पण न्यूक्लियस स्मॉल साइजचं आहे. ही सिंगल मेम्ब्रेन्स नेकेड सेल्स आहेत, ही मात्र फ्लोटिंग सेल्स असते. व्हेजिटेटिव्ह सेलच्या सायटोप्लाझम मध्ये ती फ्लोट होते. ओके, आणि ठराविक अंतरावरती याचे जे थिन मेम्ब्रेन मायक्रोस्पोर्स होल्स असतात त्याला आपण जर्म पोर्स म्हणतो. मायक्रो साइजचे असतात, स्मॉल साइज. आता पुन्हा या ठिकाणी अँथर मध्येच हे युनिसेल्युलर मायक्रोस्पोर होता, त्याचा काय झाला? बायसेल्युलर टू सेल्युलर मायक्रोस्पोर तयार झाला.
मायक्रोस्पोर. राईट. हा वन सेल्ड होता. Okay, so single cell is converted into two cells. Then the generative cells again shows mitosis. Only generative cell, only generative, not vegetative. बघा काय होईल, हे त्याचं बाहेरचं आवरण आहे, स्पायनी किंवा स्मूथ असू शकतं. हे त्याचं आतील आवरण आहे, इंटाइन. इथं गॅप असतात, त्याला जर्मपोअर म्हणायचं. हा सायटोप्लाझम आहे लार्ज सेलचा, ट्यूब न्यूक्लियसचा. आता काय होतं, ही जनरेटिव्ह सेल आहे, ही जनरेटिव्ह सेल डिवाइड होते आणि ह्या जनरेटिव्ह सेल पासून दोन मेल गॅमिट्स तयार होतात. काय तयार होतात, दोन मेल गॅमिट्स. ओके, हे ट्यूब न्यूक्लियस ऍज इट इज असतं. नंतर हा जो जर्मपोअर आहे, ह्या जर्मपोअर मधून एक बाहेरच्या बाजूला ट्यूब तयार होते. बाहेरच्या बाजूला काय तयार होते, आउटर ट्यूब तयार होते. इंटाइन पासून तयार होते, जर्मपोअर मधून बाहेरच्या बाजूला. जेव्हा ही ट्यूब तयार होते, हा सायटोप्लाझम याच्यामध्ये येतोच. पण सुरुवातीला हे जे व्हेजिटेटिव्ह सेलचं न्यूक्लियस आहे, हे पहिल्यांदा इकडे टोकाला येतं. व्हेजिटेटिव्ह सेलचं न्यूक्लियस आहे, याला ट्यूब न्यूक्लियस म्हणायचं. नंतर हे दोन मेल गॅमेट्स पण इथे येतात. हे टू मेल गॅमेट्स आहेत आणि हा सायटोप्लाझम पूर्ण या साईडच्या ट्यूब मध्ये जातो. म्हणजे या ट्यूब मध्ये हा सायटोप्लाझम आलेला आहे. ओके, बघा आता याला म्हणायचं पोलन ट्यूब. काय म्हणायचं, पोलन ट्यूब. वाय, बिकॉज इट इज फॉर्मड फ्रॉम पोलन ग्रेन. देन दीज आर मेल गॅमेट्स, मेल गॅमेट्स. ओके, and this is the vegetative nucleus किंवा ट्यूब न्यूक्लियस. Vegetative nucleus. And this whole structure is called as male gametophyte. Gametophyte. But this development takes place after pollination. After pollination. That means on stigma वरती होते. And this development takes place in pollen sac. ओके, ह्या तीनही डायग्राम बघितल्यानंतर आपल्या एक लक्षात येतं की फायनली आपल्याकडे एक मेल गॅमेटोफाइट तयार झालेला आहे, की ज्या मेल गॅमेटोफाइट मध्ये दोन महत्वाचे मेल गॅमेट्स असतात आणि टोकाला एक व्हेजिटेटिव्ह न्यूक्लियस असतात. आपल्याला असाही एमसीक्यू विचारला जातो की जेव्हा अँथर बस्ट होतो किंवा त्याचं डेहिसन्स होतं म्हणजे फुटतो, त्यावेळेस हवेमध्ये आलेला पोलन ग्रेन कसा असतो, तर जास्तीत जास्त हवेमध्ये आलेला पोलन ग्रेन हा टू सेल्ड मायक्रोस्पोर असतो. इन सम प्लांट्स इट मे बी थ्री सेल्ड असतो, पण आता तरी मॅक्झिमम प्लांट मध्ये तो टू सेल्ड स्ट्रक्चर असतं. याला म्हणायचं बिफोर पॉलिनेशन डेव्हलपमेंट आणि याला म्हणायचं आफ्टर पॉलिनेशन डेव्हलपमेंट. सो दिस इज द डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट फ्रॉम द पोलन ग्रेन. आणि इथपर्यंत आपण मेल सिस्टीम, फ्लावर मधली मेल सिस्टीम ही कंप्लीट होते आणि मग याच्यानंतर आपल्याला अशाच पद्धतीनं फिमेल सिस्टीम पार्ट पाहायचंय. थँक्यू.